आता आज आपण बोथ डीप नेक कटिंग करणार आहोत. कुर्तीसाठी लागणारे मापे पूर्ण शोल्डर 14, हे 15, पुढचा शोल्डर 14 इंचचा घेणार. आपण नेहमीची जी कुर्ती कटिंग करतो कटिंग तीच राहील, फक्त आर्महोलचा चार्ट आपण बोथ डीप नेक कुर्तीसाठी आर्महोलचा चार्ट हा आपल्या कटोरी ब्लाउजच्या आर्महोल चार्ट वरून पण बघू शकतो, प्रिन्सेस कट बोथ डीप नेक चार्ट वरून पण बघू शकतो आणि डीप नेक आर्महोल चार्ट सुद्धा दिलेला आहे. तुम्ही त्याच्यामधून पण बघू शकता. का तुम्हाला ब्लाउजची फिटिंग ही ड्रेसपेक्षा एक्स्ट्रा फिटिंग लागतं. ब्लाउजपेक्षा एक्स्ट्रा लूज लागतो. अर्धा इंच इतका ड्रेस तरी आपल्याला लूज लागतो, कारण ड्रेसला ओपनिंग नसते. आपण ओपनिंग ठेवली तर ड्रेसची फिटिंग एक्स्ट्रा असते. ज्यावेळी आपण ड्रेसला मागे चेन टाकतो, नॉट टाकतो, साईड चेन टाकतो, पण ड्रेस हा आपल्या ब्लाउजांपेक्षा थोडा लूजच असतो. कम्फर्टेबल असण्यासाठी आपण लूज ठेवतो. त्याच्यासाठी आपण कोणतेही आर्महोल चार्ट बघू शकतो. आता आपण डीप नेक आर्महोल चार्ट बघतोय. डीप नेक आर्महोल चार्ट मी त्या दिवशी तुम्हाला लिहून दिलेला होता. आता आपण आधी फ्रंटची कटिंग करू. फ्रंटची कटिंग करण्यासाठी आपल्याला सपोर्ट लाईन टाकून घ्यायची. सपोर्ट लाईन टाकल्यानंतर शोल्डर आहे पुढचा 14 इंचचा, आपण तो हाफ केला. सात इंचचा शोल्डर घेतला. तुम्हाला जर डाऊन मार्क करून जर कटिंग करायची असेल तर डाऊन मार्क करून पण कटिंग करू शकता. जर तुम्हाला इनडायरेक्ट मायनस करून कटिंग करायची, म्हणजे आपण डायरेक्टली शोल्डर मायनस केलं, मायनस केलेला पॉइंट टाकला, कटिंग केली, ती पण करू शकता. दोघे पण कटिंग परफेक्टच येतात. आता आपण डाऊन मार्क करून कटिंग करणार. 1 इंच हा डाऊन मार्क तुमचा फिक्स येईल. त्यानंतर डीप नेक आहे दोघीकडे डीप, त्याच्यामुळे आपल्याला आर्महोल चार्ट बघायचा. आर्महोल चार्ट काय असेल, चेस्ट आहे 40ची डिवायडेड 6 प्लस 0.5 सांगितलेलं आहे त्यांनी, 7.1. चेस्ट लाईनवर मार्क केली. आता चेस्ट किती आहे, 40ची. मी तुम्हाला काय शिकवलंय, 35च्या पुढे गेली चेस्ट. आपल्या शॉर्ट पॉइंट मध्ये पण दिलेलं आहे डीप नेक मध्ये की तुमची 35च्या आतमध्ये असेल तर तुम्ही 1 इंच लुजिंग ठेवा, पुढे असेल तर 2 इंच लुजिंग ठेवा. आता आपली चेस्ट काय आहे, 35च्या पुढेच आहे 40, तर आपण किती ठेवणार, 2 इंचची लुजिंग ठेवणार. डिवायडेड 4 करू, 10.5. मार्जिन ठेवली, 2 इंचची मार्जिन ठेवू शकता किंवा 1.5 इंचची मार्जिन ठेवली तरी चालेल. त्यानंतर आता शोल्डर मायनस बघू. शोल्डर मायनस साठी तुमचा शोल्डर आहे 14 इंचचा पुढचा, वजा पुढचा गळा आहे किती इंचचा आहे गळा, 7.5. 6.5 इंचचा गळा घेऊ. आता 6.5 इंचचा गळा असल्यावर मायनस हा 2 इंच होतो. मग 14 वजा 2 किती, 12 भागिले 2, 6 इंच. आपलं शोल्डर मायनस 6 इंच. त्यानंतर चेस्ट लाईनीवर आपण अर्धा इंच मायनस करून घेऊ. ही झाली मायनस लाईन. त्यानंतर नेक राऊंड किती आहे, नेक राऊंड 14 इंचचा असेल आय थिंक. .5 भागिले 4, सॉरी 15.5 भागिले 5, 3.1. आता मला टाकायचे क्रॉस मार्क. क्रॉस मार्क माझा फ्रंटचा राहणार 0.75.
त्यानंतर आपण आपला रेडी शोल्डर टाकून घेऊ. रेडी शोल्डर किती इंचचा आहे? रेडी शोल्डर कसा टाकायचा? 1 इंच कंपल्सरी खाली यायचं. 1 इंच खालून आपण आपला रेडी शोल्डर मोजायचं. 2.5 आहे तर 1 इंच प्लस करायचं. त्यानंतर रेडी शोल्डरचा सेंटर घेतला. सेंटर घेऊन आपण कमरेची उंची टाकतो. कमरेची उंची किती इंचची आहे? 15. 15 आहे तर आपण 1 इंच वाढवून घेऊ. तुम्ही अर्धा इंच इतकी वाढवू शकता किंवा 1 इंच इतकी वाढवू शकता, ते तुमच्यावर आहे. असंही आपल्याला एक्स्ट्रा फिटिंग नको आहे ड्रेसला. त्यानंतर साईड कट म्हणजे हिप कट किती इंचचा आहे? 21. त्याला आपण अर्धा इंच प्लस केलं. 21 आहे तर 21.5 घेतलं. आणि लेंथ कितीची आहे? 41. 41 ची लेंथ आहे तर आपण घेतली 42. असतं ते ना, आपण अस्तरला कमी घेऊ. ड्रेसची तयार उंची आहे 41 इंच तर आपण ड्रेसला 38 इंच 38.5 अर्धा इंच वाढवून घेऊ. जिथे पण पॉइंट मोजलेत आपण तिथे लाईन मारून घेऊ. आता गळा रुंदी किती इंचाची उरली? 2.2. आपण याच्यात आता अर्धा इंच वाढवलं फक्त. गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊ आधी. पंचकोनी घेऊ. गळ्याचा शेप पंचकोनी केला. त्यानंतर आता कमरेची उंची. कमरेची उंचीवर आल्यावर याला काय म्हणतात? वेस्ट हाईट. वेस्ट हाईट वर मोजायची आपली कमरेचा घेर मोजायचा म्हणजे वेस्ट राऊंड मोजायचा. वेस्ट राऊंड किती इंचचा आहे? 45. कमरेच्या घेरात तुम्ही 1.5 इंच वाढवू पण शकता जर तुम्ही कम्फर्टेबल कपडे घालत असाल तर. पण जर एखादं क्लायंट आहे की त्यांना प्रॉपर फिटिंग लागते ड्रेसची, त्यांना टमी एरिया हिप मध्ये सुद्धा प्रॉपर फिटिंग लागते, लूज अजिबात चालत नाही, अशा लोकांसाठी तुम्ही 1.5 इंच प्लस केला नाही तरी चालतो. जे माप आहे ते भागिले 4 करून तुम्ही टाका. पण जर तुमच्या क्लायंटला टमी एरिया पण हायलाइट दिसायला नको, हिप साईड पण हायलाइट दिसायला नको, त्यांचं म्हणणं आहे की आपण बसल्यानंतर पण ड्रेस कमरेत टाईट व्हायला नको किंवा पोटाजवळ टाईट व्हायला नको, तर तुम्ही त्याच्यामध्ये 1.5 इंच लुजिंग ठेवायची. मग आपल्या क्लायंटला 1.5 इंच लुजिंग लागेल तर मग आपण कमरेचा घेर बघू. कमरेचा घेर 39 प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंचाची लुजिंग ठेवू. 10.1. त्यानंतर हिप
हिपची मार्किंग किती इंचाची, हिप किती इंचाची, 45 इंचाची हिप आहे. त्यात तुम्ही लुजिंग, जर तुम्ही कमरेत लुजिंग ठेवत असाल तर तुम्हाला हिप मध्ये सुद्धा लुजिंग ठेवावीच लागेल. 45 प्लस 11.7 मार्जिन. इथपर्यंत आपली मार्किंग झाली. त्यानंतर आपण हे जे माप मोजले हे माप सरळ आपण आपल्या लेंथ पर्यंत घेऊन जायचे. माप किती इंचचं आहे, 13.5. ही झाली कुर्तीची कटिंग, ही झाली तुमची फ्रंटची कटिंग. आता आपण 1/2 इंच शोल्डर इथून मायनस करून घेणार. जर तुमचा गळा, मी आधी पण सांगितलेलं होतं, तुमचा गळा चेस्ट लाईन पेक्षा खाली जात असेल, ही तुमची चेस्ट लाईन पासून तुमचा गळा इथून एवढा 0.25, अर्धा इंच 0.75 एवढा तुमचा गळा चेस्ट लाईन पासून खाली जात असेल तर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये मायनस करायचे आहे. ते कंपल्सरी करायचं आहे, ते विसरायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपला गळा लूज होतो, गळ्याच्या चेस्टच्या अंडर एराउंडला लूज होतो. त्यानंतर आर्महोल मध्ये इश्यू येतो, गळे उतरतात, असे काही सारे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुमचा गळा आधी चेक करायचा की तुमचा गळा चेस्ट पॉईंटच्या वरती असेल तर काहीच हरकत नाही. चेस्ट पॉईंटच्या वरती असेल तर तुम्हाला इथे शोल्डरच्या ठिकाणी काहीच मायनस करायचं नाही. पण ज्यावेळी तुमचा गळा चेस्ट लाईनच्या खाली येतोय, जसं की माझा गळा असं इथून एवढा खाली येतोय, एवढे डीप जात आहेत गळे, त्यावेळी माझा हा पोर्शन लूज होईल आणि शोल्डर उतरतात. त्यामुळे ही चूक कधीच करायची नाही, त्या चुका टाळायच्या. हा पॉईंट आता वरती असल्यामुळे आपल्याला काहीच करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी माझा गळा डीप जाईल त्यावेळी मी इथून, जेव्हा माझा गळा अर्धा इंच 0.75 एवढा डीप जाईल त्यावेळी मी इथे 0.25 एवढंच मायनस करेल. माझा मागचा गळा आर्महोल पेक्षा मोठाच असणार आहे. नेहमीचे गळे आपले मागचे 8-9 इंच 10 इंच एवढे मोठे असतात, त्यावेळी आपण कंपल्सरी अर्धा इंच मायनस करतो मागच्या गळ्याने. ही झाली फ्रंटच्या गळ्याची कट. फ्रंट फक्त माझा शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम. आता हे कट करून ठेवा. कपडा पण कट करा, पण शिवून काढा. हो चालेल, ते राहू द्या, मी कट करून घेईन. हे कट करून कपडा पण कट करून दे. ड्रेस शिवा. अजून पण शिवायचे पूजाला एक, मला एक आणि भाजी. मानकर कडून 29 रुपये मीटर.
मला एवढं 10-15 रुपये होते. तो पोरगा राहायचा मला 28च द्यायचा. तो पोरगा नाही ना राहत आता.